नमस्कार. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत बेसनाचे लाडू. तर बेसनाचे लाडू करण्यासाठी इथं सगळ्यात आधी मी 2 वाटी बेसन घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, यामध्ये 2 चमचा दूध घालून घ्यायचं आहे. कच्चं दूध घेतलेलं आहे मी, थंड दूध. तर मग ते दूध घातल्याने काय होतं की बेसन असं छान रवाळ बनतं. म्हणजे जेव्हा लाडू आपले तयार होतात ना, त्यावेळेला ते बेसनाचा लाडू दाताखाली आपल्या चिटकत नाही. तर मग या पद्धतीनं मी ते दूध घालून व्यवस्थित मिक्स करून त्याला चाळणीनं चाळून घेतलेलं आहे. आणि हे वरती जे पार्टिकल्स राहतात ना, याला काय करायचं, मिक्सरमध्ये छान बारीक वाटून त्याला परत चाळणीनं चाळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं हे बघा तुम्ही, मिश्रण आपलं किती व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता हे जे वरती राहिलेले आहेत, ह्याला मी एकदा मिक्सरमध्ये परत बारीक वाटून घेणार आहे आणि त्याला चाळणीनं आपल्याला व्यवस्थित परत चाळून घ्यायचं आहे. या प्रोसेसनी ना लाडू खूप छान बनतात. ते अजिबात आपल्याला खाताना दाताखाली चिटकत नाहीत. तर मग आता हे जे वरती बारीक बारीक राहतं ना, ते परत तुम्ही फेकलं तरी पण चालतं आहे आणि परत मिक्सरला वाटून त्याला परत चाळणीतनं काढून घेतलं तरी पण चालतं आहे. आता हे बेसन जे आहे याला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवर याला भाजून घ्यायचे. आता मी इथं 2 वाटी बेसन घेतले, त्यासाठी इथं 1 वाटी मी तूप वापरलेलं आहे. तर थोडं थोडं तूप टाकायचं आणि त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या. रेसिपी आवडल्यास त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता हे बेसन आपलं व्यवस्थित भाजले की या कन्सिस्टन्सीला येईपर्यंत व्यवस्थित तूप घालून त्याला भाजून घ्यायचं. आता हे मी एका बाउलमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवले. हे बेसनचं आपण भाजलेलं जे मिश्रण आहे हे पूर्ण थंड होऊ द्यायचे. आता याच्यामध्ये मी 1 वाटी पिठी साखर ॲड करणार आहे. थोडीशी तुम्ही साखर थोडं पाऊण वाटी वगैरे घेतली तरी पण चालते. ज्या वेळेला मी साखर मिक्सरमध्ये वाटली त्यावेळेला त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ आणि 4 ते 5 विलायची, हिरवी विलायची घालून मी त्याच्यामध्ये त्याला बारीक वाटून घेतलेला आहे. म्हणजे काय होतं आहे ना, विलायची आणि जायफळचा खूप छान फ्लेवर त्या साखरेला येतो आणि त्यामुळे ना लाडूला पण त्याचा खूप छान फ्लेवर बनतो. असं करून आता ते साखर आपल्याला या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. असं त्याला प्रॉपर मिक्स झालं पाहिजे ते. मी दिवाळीसाठी सुद्धा खूप छान छान व्हिडिओ बनवलेले आहेत फराळाचे. ते तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकतात. आता हे लाडू आपल्याला छान बांधून घ्यायचे आहेत. भाजताना जर तुम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित तूप घातला असेल तर वरनं तूप घालायची गरज नाही. आणि जर तरीसुद्धा जर तुमचा लाडू बांधला जात नसेल तर तुम्ही वरनं थोडंसं त्याच्यामध्ये तूप घालून लाडू बांधून घेऊ शकतात. तर तयार आहेत आपले बेसनाचे लाडू. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात असंच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.